ओम जगद्गुरु जनावर स्वामी आणि भारत माता यांचे वंदन करून की हे बाबांचं धर्मपीठ आहे आणि धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकतं. या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदावर सपिली फुलं आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते. त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे. यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती, 2014ला 2019ला, पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले. पण आता यावेळेला ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली का? तर आमच्या भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला, कारण ही निवडणूक कोणाची भक्त परिवार जास्त जनाची, त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही, सर्व भक्त परिवारच आग्रह करीत असतात. आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे मी त्यांनी प्रयत्न करणार म्हणून त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली. नाही असा विषय काही झालेला नाही. भाजप म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं. नाही असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही, कारण आमच्या भक्त परिवाराने पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे महाराज जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा महायुतीच्या नेत्यांकडनं जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुमचा विचार करू, तर ह्या वेळेला तुम्ही थांबणार का? तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की या वेळेला तिकीट देऊ आग्रह न देऊ, लढायचं आणि जिंकायचं. हा निर्णय ठाम आहे. कालच तुम्ही शिवसेनेकडून अर्ज भरलेला होता, गिरीश महाजन तुमच्या भेटीला आलेले आहे, काय नक्की सुरू आहे? महायुतीकडून आता शांतिगिरी महाराज उमेदवार असणार का? मला प्रत्येक शब्द देण्याला चर्चा झाली. या संदर्भात आमची कमिटी त्यांची संपर्क करून चर्चा करीत असतात आणि त्यामुळे भेटगाठ होत असते. असं म्हणजे तुमच्या कमिटीने भुजबळांची भेट घेतली होती. हो ना, मग आज कारण बघा बाबांच्या कमिटीमध्ये सर्वच पक्षाची मंडळी आहे की नाही, आणि त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे त्यांनी त्यांची चर्चा करीत असतात. महायुतीकडूनच तुम्हाला तिकीट मिळायची इच्छा आहे? महायुतीकडूनच तुम्ही उमेदवार असेल पण तिकीट मिळायची इच्छा आहे? तुमची मागणी? बाबांची मागणी म्हणजे सर्व भक्त परिवाराची मागणी अशीच आहे की महायुतीने बाबांना तिकीट द्यावं. ही आग्रही भूमिका आमच्या सर्व भक्त परिवाराने घेतलेली आहे. तुमची किती ताकद आहे, कशा पद्धतीने हे असणार आहे? निवडणूक समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर किती मतदार तुमचं आहे, कसं तुमचं यंत्रणा असणार आहे निवडणुकीची? ही यंत्रणा आमच्या सर्व कमिटीने त्याची तयारी केलेली आहे. काय तयारी म्हणजे? तयारी म्हणजे दारोदारी जाऊन प्रचार प्रसार झाला म्हणतो आपण, तो प्रचार प्रसार पूर्ण या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि वास्तविक आमच्या भक्त परिवाराचाच 1,88,000 आमच्या भक्त परिवाराच आहेत या मतदारसंघामध्ये. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहे? उमेदवारी मिळाली तर तुमचं विजन काय असणार आहे? तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांकडे मतदान मागणार आहे? काय गरज आहे नाशिकला, कशाची गरज आहे? तर या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार त्रुटी झाल्या किंवा त्या ठिकाणी की सर्वात महत्त्वाचा बेरोजगार असं बेरोजगार मुद्दा कसा आपल्याला मिटवता येईल, त्यासाठी मग औद्योगिक म्हणजे औद्योगिक धंदे असतील, उद्योगधंदे असतील, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, आणि दुसरा धार्मिक मुद्दा म्हणजे गोदावरीचा मुद्दा आहे. आणि तिसरा शेवट नाही, पहिला मुद्दा मला तरी चालेल, जसं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं जन्मभूमी मंदिर झालं की त्यामुळे आपल्याही स्वाभिमानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा आहे की ज्या हनुमानाचं म्हणजे अनेक वर्षानुवर्ष परंतु अत्यंत अवस्था बिकट दुर्दशा त्या ठिकाणी पाहायला मिळते. ते हनुमानाचं जन्मभूमीचं स्थान असताना त्यांनी मंदिर झालं, त्या हनुमान जन्माचा विकास झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची ठरली. शिंदे गटाचा तुम्ही फॉर्म भरला, त्याच्यानंतर शिंदे गटाकडून तुम्हाला काही संपर्क झाला का की तुम्ही फॉर्म कसा भरला शिंदे गटाचा? तुमच्याकडे फॉर्म तर नव्हता. तो सर्व अधिकार बाबांनी कमिटी दिला, कमिटीच्या माध्यमातून तो अर्ज भरलेला. शिवसेनेने उमेदवारी नाही तर मग कसं नाही? आता तुम्ही नाव तर टाकलंय शिवसेना. आता बाबांनी मला स्पष्ट सांगितलं ना की आमच्या भक्तभरांना ठाम निर्धार म्हणजे विडाच विचारलाय, कोणी तिकीट द्या आग्रह न देऊ, लढायचं आणि जिंकायचं. कालच धुळ्याचा अर्ज भरला आणि मी रात्रीच नाशिकला या ठिकाणी आलेलो आहे. आज नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि म्हणून कारण आपल्याला कल्पना आहे, शांतिगिरी महाराजांनी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अपक्षही भरलेला आहे आणि शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी मागणी केलेली आहे, कारण शिवसेनेला जागा सुटेल, कारण सिटिंग जागा ती शिवसेनेची आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पण अजूनही या ठिकाणी निश्चित कुठल्या पक्षाला जागा सुटेल हे झालेलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आज उद्यामध्ये हा तिढा सुद्धा सुटेल. पण मी महाराजांना विनंती करायला लागलो की यावेळेला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत. पण मला आठवतं 14ला सुद्धा 19 मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला आशीर्वाद
त्या ठिकाणी दिलेले होते, त्यावेळेला उमेदवारी अर्ज आपला त्यांनी मागे घेतलेला होता, हे खरं आहे. पण यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की खूप आमचे अनुयायी आहेत, भक्तगण आहेत, त्यांचा खूप आग्रह आहे की आपण यावेळेला फॉर्म भरावा, लोकसभेला आपल्यालाच जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजून जागेचा तिढा सुटला नसल्यामुळे आज सगळी अनिश्चितता आहे, कोणता पक्ष कोणाला तिकीट देईल. आणि म्हणून मी विनंती करायला आलो होतो की यावेळेला आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आपलंच काम आम्ही वर जाऊन करतो आहोत, आपले जे लोकसभेत प्रतिनिधी असतील तेच काम करणार आहेत, मोदीजी आपलंच काम वरती करत आहेत. आणि म्हणून मी त्यांना विनंती करायला आलेलो. पण त्यांनी देखील मागे इच्छा व्यक्त केली की महायुतीकडून मला लढायचं आहे. ते म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी देखील मला शब्द दिलेला आहे. कसं बघताय आता त्यांना महायुतीचे उमेदवार ते असणार की आता भाजप त्यांना मुख्यमंत्री आता महोदयांनी त्यांना काय शब्द दिला याची मला कल्पना नाहीये. पण अजून तिकीट कुठल्या पक्षाला इथलं, म्हणजे शिवसेनेला का राष्ट्रवादी काँग्रेसला का भाजपला, हाच प्रचार अजून संपलेला नाहीये. त्यामुळे आज हे सांगणं कठीण आहे कोणी कोणाला शब्द दिलेला होता. नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटेल? कारण की वर्ष एकीकडे मी तेच सांगितलं, आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, अनेक जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. मला वाटतं 2-3 दिवस, आता शेवटच्या दिवस स्वतः अंतिम तारीखही येते आहे. त्यामुळे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये, आज उद्यामध्ये हा तिढा निश्चित सुटेल. फार काळ लागणार नाही, वेळ लागणार नाही. आधीच उशीर झालेला आहे खरं म्हणजे, हे खरं आहे. पण तरी उशीर जरी झाला तरी मी आपल्याला दाव्याने सांगेल की ही जागा महायुतीच्या ठिकाणी जिंकेल. कुणालाही तिकीट असलं, मग ते भाजपला असू द्या, शिवसेना असू द्या का राष्ट्रवादीला असू द्या, शेवटी एकदा निर्णय झाला की आम्ही ही जागा अतिशय ताकदीने या ठिकाणी निवडून आणू. मोठ्या मताधिक्याने आमची जागा महायुतीची या ठिकाणी निवडून येईल. आणि निश्चित मोदीजींना मदत करण्यासाठी, त्यांच्या पुन्हा 400 पार करण्यासाठी नाशिकही कुठेही मागे राहणार नाही. छगन भुजबळ हे नाराज आहेत, पुढे ते देखील इच्छुक होते. नाही, भुजबळ प्रचाराला येत नाही. साहेब नाराज होते खरं, पण अजून आता उमेदवारच जाहीर झाला नाही तर आपण प्रचार तर कुणाचा करणार, हा मोठा प्रश्न आहे. असं नाहीये. मला वाटतं एकदा निर्णय झाला की सर्व महायुतीचे जेवढे पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, ते सगळे एक दिलाने एक मनाने कामाला लागतील. आणि काही असलं तरी पण नाशिककर मोदीजींसाठी, त्यांना मतदान करण्यासाठी ही लोकसभेची जागा आमचीच निवडून देतील. तुम्ही आज अचानक नाशिक दौऱ्यावर आले, काय अजून काही इतर नाही? अचानक अजिबात नाही. माझं पूर्ण महाराष्ट्राचं दौऱ्यावरच मी सध्या आहे. दररोज कुठे ना कुठे मला जावंच लागतंय. म्हणून नाशिक, दिंडोरी दोन्ही ठिकाणचे आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, त्यांची बैठक, त्यांच्याशी चर्चा सगळ्या ठिकाणी चालली. आज बावनकुळे साहेब पण संध्याकाळी दिंडोरी मतदारसंघामध्ये आहेत, मी आज या ठिकाणी आहे. तर आता कोणी ना कोणी येत राहील. म्हणजे हा असंच एक रेग्युलर दौरा आपण हवा. मोदींची सभा नाशिकला होण्यासाठी काय नाही? निश्चित त्याचंही वेळ आलेली आहे, तारीख आलेली आहे. पण पिंपळगावला ठेवावी असं ठरलेलं आहे. निश्चित 1-2 दिवसामध्ये त्या बाबतीमध्ये निश्चितता होईल. पण मोदीची अतिशय मोठी सभा, म्हणजे मग त्यात धुळे कव्हर होईल, इकडनं नाशिकही येईल आणि दिंडोरी, असे तिन्ही लोकसभा मिळून या ठिकाणी मला वाटते भव्य दिवस मोठी सभा मोदींची होईल. तारीख काय? तारखेच्या बाबतीमध्ये अजून अनिश्चितता आहे, पण 10 तारीख टेंटेटिव्ह असेल असं आज वरतून सांगण्यात आलेलं आहे. पण मला वाटतं 30 तारीख निश्चित असेल, 10 तारीख. आणि त्या दिवशी एक अतिशय मोठी सभा, तर गेल्या वेळी आपण सभा मोदींची बघितलेली आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षाही मोठी सभा मोदींची या ठिकाणी होईल. भाऊ नाराज आहे, समजा तयारी ती नाराजी महायुतीला उमेदवारी मिळाली नाही. भुजबळांचा दबाव तंत्र देखील बघायला मिळते. नाही, मला नाही वाटत भुजबळ साहेब कुठला असं दबाव तंत्र वगैरे करतील. निश्चित भुजबळ साहेब महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत, सगळ्यात सिनियर नेते मला वाटतं ते आहेत. त्यामुळे असं कुठेही कोणाला तरी उमेदवारी अर्ज भरायला होईल, कुठेतरी अपक्ष उभं राहील असं कधी होणार नाही. अजून माघारीला वेळ आहे, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, अनेक जण उमेदवारी अर्ज भरत आहेत. मला वाटतं सामंजस्याने सगळा हा विषय मार्गी लागेल आणि मी एक मताने एक दिलाने या ठिकाणी लढू. आणि उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत मी सांगेल, गेल्या वेळी 8च्या 8 जागा, म्हणजे आपण नगर असेल, शिर्डी असेल, नाशिक आहे, दिंडोरी आहे, धुळे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, रावेर आहे, या 8च्या 8 जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्राने गेल्या वेळी 100% निकाल दिलेला होता. 100% मोदीजींच्या बाजूने सगळे मतदार या ठिकाणी उभे राहिले होते. आणि या वेळेला मी आपल्या दाव्याने सांगेल की 8च्या 8 जागा उत्तर महाराष्ट्रातल्या 100% निकाल हा महायुतीच्या बाजूनेच राहील. नाशिक सभेची जागा भाजपलाच असणार की आज काही सांगणं कठीण आहे. आज काही सांगणं कठीण आहे. या बाबतीमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते आहेत, ते चर्चा करतायत. मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. पण शेवटी हा मला असं वाटतं हा निकाल दिल्लीहून होईल, पक्षश्रेष्ठीकडूनच त्या ठिकाणी हायकमांडकडून होईल.